पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड इथे अत्यंत धक्कादायक आणखीन विषारी दारूच्यामुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत। सातत्याने पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं कसं थैमान चाललं हे दिसतं आहे आणि आम्ही सातत्याने प्रत्यक्षामध्ये एक एक घटना झाल्यावर काही सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय, सूचना देतोय, पोलिसांशी संवाद साधतोय। परंतु एक दिसते की एका बाजूला महिला या दारूच्या उच्छादामुळे त्रस्त आहेत, मारहाणीच्या घटना जातात, प्रत्येक वेळेला भरोसा सेलमधून समजावून सांगितलं जातं, परंतु प्रत्यक्षात त्याच्यात काय परिणाम होतो याचं कुठलंही मोजमाप समोर येत नाही आहे। दुसरं, जी रासायनिक घातक द्रव्य वापरली जात आहेत, जे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालं तोच प्रकार आपण पालघरमध्ये वाडा या ठिकाणी झालेला पाहिला। बेकायदेशीर कारखाने देखील तिथे आलेले आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा औद्योगिक संरक्षण कायद्याच्या नुसार ज्या प्रकारची देखरेख असायला पाहिजे, मग इकडे उत्पादन शुल्क विभाग असेल, पोलीस असतील, त्यांच्या समन्वयातून काही धाडी पडल्या आहेत आणि अशा घातक रसायनं ताब्यात घेतली आहेत असं गेल्या काही दिवसातली विशेष काही उदाहरणंसुद्धा समोर येत नाही आहेत। अशा पद्धतीने मोकळं रान मिळाल्यावर त्याचा गैरफायदा समाजकंटक आपल्याला घेताना दिसत आहेत। मला स्वतःला मी त्या कुटुंबियांची तर भेट घेणार आहे। आज ते संपूर्णपणे कोलाहलाची परिस्थिती तिकडे आहे आणि पोलीस काय याच्यात कारवाई करतायत किंवा त्यानुसार इतर ठिकाणी काय करतायत, केवळ परत छापे मारल्याचं नाटक नको आहे। कुठेतरी दारूभट्ट्यांवरती आणि याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे। विषारी दारूसुद्धा त्याच्यामुळे अजून आता मृत्यू झालेले आहेत, त्याला कोण सूत्रधार असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणी याच्याबद्दल तक्रारी केल्या असतील तर त्या तक्रारीचा निपटारा त्या वेळेला पिंपरी चिंचवडच्या आणि पुणे शहराच्या पोलिसांनी का केला नाही याच्या संदर्भात देखील उच्चस्तरीय चौकशी खूप मला आवश्यक वाटते। या सगळ्या मुद्द्यांच्याबद्दल सनदशीर मार्गाने मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आमच्या सगळ्या नेते मंडळींना आणि स्थानिक पोलिसांना लेखी निवेदन देखील दिलेलं आहे।